गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी साक्षी म्हात्रे तुमच्या या मराठी तासिकेमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजच्या या मराठी तासिकेमध्ये आपण इयत्ता 9वीच्या मराठी अक्षर भारती या पुस्तकातील एका पाठाचे अध्यापन सुरू करणार आहोत. पाठ 4 GIP रेल्वे. लेखक प्रबोधनकार ठाकरे. लेखक प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे. यांचा जन्म आहे 1885, मृत्यू 1973. पाठाचे अध्यापन सुरू करण्यापूर्वी पाठाची प्रस्तावना अभ्यासूया. GIP रेल्वे. लेखक प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे. जन्म 1885 आणि मृत्यू 1973. इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार, समाजसुधारक, फरडे वक्ते, कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड हे वैचारिक ग्रंथ, खरा ब्राह्मण, टाकलेले पोर ही नाटके, ग्रामण्याचा साद्यंत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोंदडाचा टंकार इत्यादी इतिहासविषयक पुस्तके, संत रामदास, पंडिता रमाबाई, संत गाडगे महाराज इत्यादी चरित्रात्मक लेखन, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र प्रसिद्ध. सन 1853मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग सुरू केला. लोखंडी रुळावरून वाफीच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन लेखकांनी प्रस्तुत पाठात केले आहे. चला तर मुलांनो, पाठाचे अध्यापन सुरू करूया. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेदजी जीजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केला. मुळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठजींचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच. सन 1853मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली. तर मुलांनो, आता आपण काही शब्दांचे अर्थ अभ्यासूया. नामांकित म्हणजे फेमस, प्रसिद्ध. पाठबळ मीन्स सपोर्ट, आधार. ग्रेट इंडियन पेनिन्शुला हे पहिल्या रेल्वेचे नाव आहे. आजच्या आधुनिक काळात त्याला भारतीय मध्य रेल्वे म्हणून ओळखले जाते. एकेरी रस्ता मीन्स वन वे रोड. लोखंडी मीन्स आयरन. रूळ मीन्स ट्रॅक. कल्पना म्हणजे योजना. अचंब्याची वाटणे म्हणजे आश्चर्याची वाटणे. तर मुलांनो, ही गोष्ट आहे ज्यावेळी इंग्रज भारतात होते. आपल्या भारतातही मुंबई प्रांतात, जी महाराष्ट्राची राजधानी होती, या मुंबई प्रांतात रेल्वे असावी असे बऱ्याच नेत्यांना, व्यापाऱ्यांना वाटत होते आणि म्हणून यासाठी काही उठाव झाला. यामध्ये सर जमशेदजी जीजीभाई, समाजसेवक जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी या उठावाला आपले पाठबळ दिले. एवढेच नव्हे मुलांनो, तर त्यावेळचे मुंबईतील प्रमुख व्यापारी, श्रीमंत व्यापारी, ज्यामध्ये जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून यांसारख्या प्रसिद्ध फेमस व्यापाऱ्यांनीसुद्धा या गोष्टीला पाठबळ दिले. त्यांनासुद्धा ही कल्पना आवडली बरं का, की मुंबईत रेल्वे सुरू होईल. ही छानच कल्पना आहे. व्यापार पण चांगल्या सुलभ रीतीने होईल. आणि म्हणून 1853मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा पहिला फाटा म्हणजे पहिली रेल्वे सुरू झाली आणि ती रेल्वे मुंबई ते ठाणेपर्यंत वन वे रोडने सुरू झाली. एकेरी मीन्स वन वे. पण मुलांनो, त्यावेळी इंग्रजांची ही कल्पना जी होती
ती भारतीय नागरिकांना आश्चर्याची वाटली. त्यांच्या मनात प्रश्न आला, अरे बापरे, लोखंडी रुळावरून, लोखंडी ट्रॅकवरून आगीनगाडी धावणार आहे. ही कशी धावणार? ही कल्पना त्यांना आश्चर्याची वाटली. याने बच्चों, मुंबई में रेलवे शुरू करने के लिए सर जमशेदजी जीजीभाई, जो प्रमुख समाजसेवक थे, और इतना ही नहीं, समाजसेवक जगन्नाथ नाना शंकर शेठ यांसारखे, इन जैसे कई नेता आगे आए और इनको साथ देने के लिए मूलजी जेठा मोरारजी, गोकुलदास, आदमजी पीरबाई, डेविड ससून, ऐसे प्रख्यात फेमस व्यापारी जिन्होंने सपोर्ट दिया. उन्हें भी लगा कि मुंबई में रेलवे शुरू होनी चाहिए, जिससे व्यापार भी अच्छा होगा. और इसलिए 1853 में ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे की पहली वन वे लाइन शुरू हुई, जो थी मुंबई से लेकर ठाणे तक. लेकिन बच्चों, लोहे के ट्रैक पर से ट्रेन दौड़ेगी, झुकझुक गाड़ी दौड़ेगी, ये जब भारतीय वासियों को, भारत के लोगों को ये बात पता चली तो उनको बड़ा आश्चर्य हुआ. अरे बाप रे, रेलवे के ट्रैक पर से इतनी बड़ी लंबी आगगाड़ी कैसे जाएगी? उनको बड़ा सा आश्चर्य हुआ. थोड़ा सा वो भयभीत भी हो गए. अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. जाहीर मीन्स अनाऊन्स, घोषित झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून 10 मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले मीन्स डेकोरेटेड. इंजिनावर, डेकोरेटेड मीन्स सजवलेले, इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे. डब्यांत गादीच्या खुर्च्या, कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेदजी जीजीभाई, नाना शंकर शेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले. जामानिमा म्हणजे तयारी करून बसलेले. बरोबर 5 वाजता आगगाडीने कूक शिटीचा कर्णा फुंकून, कर्णा मीन्स हॉर्न, आपल्या भगभग फकफक प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला, बोथ साईड, लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी म्हणजे इंग्रजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते. आ वासून उभे असणे म्हणजे आश्चर्याने पाहणे, नवल वाटणे. ना बैल, ना रेडा, ना घोडा, आणि वाफेच्या जोरावर 1 नाही 2 नाही 10 डब्यांची माळका खुशाल चालली आहे जुगजुग करत लोखंडी रुळावरून. कमाल आहे बुवा या विंग्रेजांची. आता तर काय, विस्तव आणि पाणी, विस्तव मीन्स आग, यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले. तर मुलांनो, अशा प्रकारे मुंबई ते ठाणे ही पहिली आगगाडी 18 एप्रिल 1853 सोमवारी बरोबर 5 वाजता मुंबईहून निघाली. मुलांनो, ज्यावेळी ही पहिली आगगाडी निघाली मुंबईहून, त्यावेळी त्या गाडीला खूप सजवलेले, हार लावलेले, तोरणे लावलेली, आणि इंग्रजांची गाडी म्हणून त्याला इंग्रजांचा झेंडासुद्धा लावलेला. मोठे असे खोलीसारखे, खोली वजा म्हणजे रूम वाईज, खोलीसारखे डबे सजवलेले होते. एकूण 10 डबे होते. आणि आतमध्ये त्या आगगाडीत ज्या व्यापारी लोकांनी, ज्या नेत्यांनी, म्हणजे उदाहरणार्थ जमशेदजी जीजीभाई, समाजसेवक नाना शंकर शेठ यांसारखे अनेक व्यापारी लोक, समाजसेवक त्यात तयारी करून बसलेले. बरोबर सोमवारी 5 वाजता गाडी निघाली. आणि मग ज्यावेळी ही गाडी निघाली त्यावेळी मुंबई ते ठाणेच्या दोन्ही बाजूला, दुतर्फा मीन्स बोथ साईड, दोन्ही बाजूला हा कलियुगातला म्हणजे आधुनिक काळातला चमत्कार बघायला, इंग्रजांचा चमत्कार बघायला लोक आश्चर्याने उभे राहिले. अरे बापरे, लोकांच्या मनात प्रश्न आला,
ना बैल ना रेडा, रेडा म्हणजे मेल बफेलो, घोडा. अरे बापरे, एक नाही दोन नाही 10 डब्यांची माळका. माळका मीन्स माळ. गारलँड. कशी रे बुवा ही इंग्रजांची कमाल आहे. कमाल म्हणजे जादू आहे. आता काय? विस्त म्हणजे आग आणि पाणी या दोन्हीच्या मिश्रणाने या इंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले असा प्रश्न भारतीयांच्या मनात निर्माण झाला. तो बच्चों, बराबर 18 अप्रैल 1853 में सोमवार को शाम 5 बजे पहली ट्रेन मुंबई से निकली. लेकिन बच्चों, पहली ट्रेन को इतना अच्छी तरीके से सजाया गया, हार लगाए गए, तोरण लगाए गए, और इतना ही नहीं, इस गाड़ी का निशान अंग्रेज़ों का ध्वज लहराया गया. और इसमें जिन लोगों ने सपोर्ट किया था, भारतीय व्यापारियों ने सपोर्ट किया था, जो समाज सेवक थे जैसे कि नाना शंकर शेठ, जमशेदजी जीजीभाई, और जो व्यापारी लोग थे वो उस गाड़ी में अच्छी तरीके से तैयारी के साथ बैठे. और जब ये गाड़ी हॉर्न बजाकर निकली तो आधुनिक युग का ये चमत्कार देखने के लिए मुंबई से थाने दोनों तरफ कई भारतीयवासी एकदम आश्चर्यचकित होकर ये चमत्कार देखने के लिए खड़े हो गए. लोगों के दिल में शंका आ गई. अरे बाप रे, इस गाड़ी को ओढ़ने के लिए ना घोड़ा लगता है, न रेड़ा लगता है, मतलब मेल बफेलो, ना घोड़ा लगता है. कैसी ये अजब अंग्रेज़ों का चमत्कार है. अच्छी तरीके से जुग करती हुई गाड़ी को देखकर लोग अचंभित हो गए और अंग्रेज़ों का ये कमाल एकदम आश्चर्यचकित होकर देखने लगे. और उनके दिल में सवाल आया, अब क्या बाबा ये अंग्रेज़ आग और पानी से बराबर ये गाडी चलाएंगे, आगगाडी दौडाएंगे. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना. मीन्स नोबडी रेडी फॉर सिटिंग इनसाइड. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत मीन्स फ्री ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी पिटवण्यात आली मीन्स टू अनाऊन्स. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, धोक्याचे मीन्स डेंजरस. प्रवास लवकर नि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. कारभारी मीन्स वर्कर, आटापिटा करणे मीन्स प्रयत्न करणे. तर मुलांनो, ज्यावेळी 18 एप्रिल सन 1853 पहिली गाडी मुंबईहून ठाण्याकडे निघाली त्यावेळी बरेच लोक ह्या गाडीला पाहण्यासाठी उभे होते. आणि बरं का मुलांनो, ही मुंबईला जाऊन परतसुद्धा मुंबईची गाडी ठाण्याला जाऊन परतसुद्धा आली. पण त्या गाडीत बसण्याचा कोणालाही धीर होतच नव्हता. कोई भी उसमें बैठने के लिए तैयार नहीं हो रहा था. अब क्या करे, आता काय करायचं म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांना मोफत मुंबई ते ठाणे, ठाणे ते मुंबई प्रवास मोफत आहे असे घोषित करण्यात आले. आणि एवढंच नाही तर आगगाडीमध्ये बसणं फार चांगले आहे, डेंजरस नाही, तुम्हाला कोणतीही दुखापत होणार नाही असे रेल्वेच्या वर्कर्स कामगारांनी लोकांना सांगण्यासाठी प्रयत्नसुद्धा केला. तो बच्चों, मुंबई को जाकर ये रेलवे सुखरूप वापस आई, लेकिन कोई भी लोग उसमें बैठने के लिए तैयार नहीं थे. इसलिए दूसरे दिन से रेलवे ने एक योजना बनाई, क्यों न लोगों को फ्री में थाना टू मुंबई, मुंबई टू थाना ट्रैवलिंग फ्री किया जाए. और ऐसे अनाउंसमेंट भी की. और इतना ही नहीं, रेलवे के वर्कर्स जो थे उन्होंने लोगों को बतलाने की कोशिश की कि देखो लोगों, इसमें बैठना कोई डेंजर बात नहीं, धोखा नहीं है आप लोगों को. इतना ही नहीं, आपका ट्रैवलिंग, आपका सफ़र, प्रवास यानी सफ़र अच्छी तरीके से हो जाएगा.
जल्दी आप लौट कर आओगे, आराम से बैठोगे। ये सारी बातें रेलवे के वर्कर्स लोगों ने लोगों को समझाने की कोशिश की, प्रयास किया. पण लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधतायत. त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूट डाव आहे. असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार? 1-2 दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. त्यांनी आपले अनुभव सांगितले. पण तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना. विंग्रेज म्हणजे इंग्रज, फूस लावणे म्हणजे फसवणे, साळसूत म्हणजे भोळा, इनोसेंट, गुमास्ते मीन्स व्यापारी, अनुभव मीन्स एक्सपिरियन्स, कारकून मीन्स वर्कर्स. तर मुलांनो, मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू तर झाली, पण यामध्ये बसायचे भारतीयांचे धाडस काही होईना. लोकांच्या मनात शंका सुरू झाल्या की अरे बापरे, इंग्रजांनीही भुताटकी सुरू केलेली आहे. हे इंग्रज मुंबईला ज्या मोठ्या मोठ्या इमारत्या बांधत आहेत, पूल बांधत आहेत, त्यामध्ये आपल्याला फूस लावून फसवून जिवंत गाडण्यासाठी हा त्यांचा भोळा असा साळसूद असा डाव आहे. आपल्यासारख्या भोळ्या लोकांना ते फसवत आहेत. अशी लोकांमध्ये अफवा पसरली. बिचारे रेल्वेचे कारकून, वर्कर्स आणि व्यापारी ह्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण कोणाचेही समाधान त्यामुळे झाले नाही. एवढेच नाही तर जे समाजसेवक, जे लोक, व्यापारी, कारकून मीन्स वर्कर्स त्या प्रवासात जाऊन आले, त्यांनीसुद्धा आपले चांगले अनुभव सांगितले, पण लोकांना काही त्याचे समाधान वाटले नहीं. तो बच्चों, मुंबई ते ठाना ये रेलवे शुरू तो हुई, लेकिन लोगों के दिल में कई अफवाहें फैल गई थी. उन्हें लग रहा था कि हमें आगगाड़ी में, ट्रेन में बैठना नहीं चाहिए. अंग्रेज़ हम लोगों को फंसाने के लिए अंग्रेज़ों ने ये योजना बनाई है. ये अंग्रेज़ मुंबई जैसे बड़े शहर में जो पुल बांध रहे हैं, बड़ी बड़ी इमारतें बांध रहे हैं, उसमें ये लोग हम लोग को बहला फुसला कर ट्रेन में लेकर जाकर उसमें गाड़ देंगे. ये इनकी एक चाल है. ऐसे लोगों के दिल में कई अफवाहें फैल गई. इन लोगों को समझाने की कोशिश रेलवे की कई वर्कर्स ने की. इतना ही नहीं, जो भारतीय व्यापारी उन गाड़ी में बैठकर आए थे, उन्होंने अपने अनुभव बताए, लेकिन लोगों को ये बात समझ में नहीं आ रही थी. उनका समाधान ही नहीं हो रहा था. अब यहाँ पर अंग्रेज़ पूरी तरीके से थक गए थे, क्योंकि उनकी रेलवे लॉस में जाने वाली थी. अखेर दरमाणशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. पैशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले. का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाणधाय मोकलायची. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे. एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे 8 आण्यांवर आले आणि नंतर 4 आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली. एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलाच्या खटारगाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा. पण आता काय, अवघ्या 1.25 तासात ठाण्याचा असामी मुंबईला येऊ जाऊ लागला. मग मात्र लोकांची झुंबड लागली. दरमाणशी म्हणजे प्रत्येक माणसामागे, इनाम म्हणजे बक्षीस,
मोफत म्हणजे फ्री. धाय मोकळणे म्हणजे खूप रडणे. घोळका म्हणजे ग्रुप. धीर चेपणे म्हणजे खूप थकून जाणे. 8 आणे मीन्स 50 पैसा. 4 आणे मीन्स 25 पैसा, 25 पैसे. तर मुलांनो, रेल्वे व्यवस्थित चालावी म्हणून इंग्रजांनी एक योजना आखली. प्रत्येक जो माणूस या आगगाडीने प्रवास करेल त्याला 1 रुपया, त्यावेळचा 1 रुपया इनाम म्हणजे बक्षीस द्यायचा आणि त्याला कोणत्याही प्रकारचे तिकीट नाही, मोफत प्रवास असा डंका वाजवला. ऐसे अनाऊन्स किया. डंका वाजवणे मीन्स घोषित करणे. आता लोकांना पैसे मिळणार, 1 रुपया मिळणार आणि प्रवासही मोफत आहे असे पाहून काही लोक प्रवास करू लागले. आणि जेव्हा ते प्रवास सुरू करायचे तेव्हा त्यांच्या घरची माणसे खूप खूप रडायची की आपला माणूस परत येईल की नाही पुन्हा. मग रेल्वेचे अधिकारी, रेल्वेचे कर्मचारी त्या माणसांची समजूत काढण्यात खूप थकून जायचे. टेकीला यायचे म्हणजे थकून जायचे. पण एकदा की त्यांची घरची माणसं ठाणे मुंबईची सफर प्रवास करून सुखरूप यायचे तेव्हा मात्र बरेच लोक त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी ग्रुपच्या ग्रुप, समूहाच्या समूह घोळके करून जमायचे. मग मात्र प्रवास करणाऱ्यांची, आगगाडीत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आणि 1 रुपयांचा जो इनाम होता हा 50 पैशावर ठेवला आणि मग तो 25 पैशावर आला. आणि मग इनामंसुद्धा बंद झाली आणि इंग्रजांनी तिकीटं विक्री सुरू केली. तर मुलांनो, त्यावेळी ठाणे मुंबईचा प्रवास हा बैलगाडीने, खटारगाडी म्हणजे बैलगाडी, बुलक कार्टचे तब्बल 1 दिवस जायचा. पण आता काय, प्रत्येक माणूस त्या आगगाडीने 1.25 तासात ठाणे टू मुंबई येऊ जाऊ लागला आणि मग लोकांची झुंबड लागली म्हणजे गर्दी झाली प्रवासाला. तो बच्चों, ये ट्रेन का सफ़र सफल होने के लिए अंग्रेज़ों ने 1 रुपया का इनाम रखा. और इतना ही नहीं, ट्रेन, जो भी आदमी ट्रेन से प्रवास करेगा, सफ़र करेगा, उसको किसी भी प्रकार का टिकट नहीं होगा, ऐसे अनाउंस किया. अब क्या, कुछ लोग हिम्मत करके आगगाड़ी में बैठने लगे. जब वो बैठते तो उनके घर वाले बहुत रोते कि अपना घर का आदमी, परिवार का आदमी आगगाड़ी से तो जा रहा है लेकिन वापस लौटेगा कि नहीं. ये देखकर रेलवे के कर्मचारी, रेलवे के अधिकारी उनको बहुत समझाते, ऐसा कुछ नहीं, आपके घर वाले वापस आएंगे. और जब वो लोग वापस आते थे ठाणा टू मुंबई सफ़र करके, ट्रैवलिंग करके, तो उनके घर वाले और इतना ही नहीं, कई लोग ग्रुप के ग्रुप उनके वो एक्सपीरियंस सुनने के लिए वहाँ पर खड़े रहते थे. फिर क्या, बाद में 1 रुपये का इनाम कम किया, 50 पैसे पर आया और बाद में लोगों की गर्दी बढ़ गई तो वो 25 पैसे पर आ गया. और इतना ही नहीं, वो भी 25 पैसे बंद हो गए और अंग्रेज़ों ने अब टिकट शुरू किए क्योंकि उनको भी मुनाफा चाहिए था. तो बच्चों, उस वक्त ठाणा टू मुंबई जो खटारगाड़ी, बुलक कार्ट से, बैलगाड़ी से सफ़र होता था इसलिए 1 दिन लगता था. लेकिन अब क्या, ट्रेन शुरू हो गई तो ये ट्रैवलिंग, ये सफ़र सिर्फ 1.25 घंटे का हो गया. आराम से कोई भी आदमी मुंबई टू ठाणा, ठाणा टू मुंबई आने जाने लगा. और फिर क्या, आगगाड़ी से, ट्रेन से सफ़र करना कोई डेंजर बात नहीं, आराम से जाकर बैठकर आ सकते हैं. ये सोचकर लोगों की गर्दी हो गई और अंग्रेज़ों की तिकीट बिक्री शुरू हो गई. इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन 1858च्या फेब्रुवारीत पुरा झाला. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2 स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता एकेरीच होता. तर मुलांनो, इंजिनियर म्हणजे इंजिनियर लोक. आता
मुंबई पुणे रेल्वेमार्ग सुरू करण्याची योजना पुढे आली आणि म्हणून बोरघाट कर्जत पळसधरीपासून जो बोरघाट आहे तो खोदण्याची कल्पना पुढे आली आणि ही कल्पना इंजिनियर लोकांनी सुरूसुद्धा केली. पण मुलांनो, खंडाळ्याचा घाट म्हणजे त्यावेळी पोखरण्यासाठी कठीण अशी परिस्थिती होती आणि तो रस्ता सपाटीचा रस्ता लेवलचा रस्ता करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आणि तो बरोबर 1858मध्ये पूर्णसुद्धा झाला. आणि मग खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2 स्टेशन ठेवण्यात आली. पण हा पण मार्ग वन वेच होता. तर मुलांनो, तो बच्चों, यहाँ पर अब अंग्रेज़ों ने नई कल्पना सामने लाई. क्यों न मुंबई से पुणे रेलवे होनी चाहिए. चलो, अब कर्जत पळसधारी इस स्टेशन के बीच बोरघाट लगता था जो कि खंडाला घाट में रहता था. अब इस खंडाला घाट की खुदाई करना कोई आसान बात नहीं थी, लेकिन फिर भी अंग्रेज़ों ने प्रयास किया और उनमें से रास्ता निकाला और वो रास्ता 1858 में तैयार भी हुआ. लेकिन हाँ बच्चों, इन खंडाला पुणे के दरमियान 2 स्टेशन रखे, खड़की और तळेगाव, लेकिन ये भी वन वे रोड ही था. वहाँ से जाने के लिए वन वे रोड ही तैयार किया गया था. बोरघाटाचे काम चाललेले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू होता. जारीने चालू म्हणजे जय्यत तयारीने. कसा ती मौज आहे का, त्याची गंमत आहे का. मौज म्हणजे गंमत. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजरला तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसून घाटाखाली खोपवलीला आणायचे. सगळा काफिला म्हणजे समूह, ग्रुप खोपवलीला आला का तेथे पुन्हा आगगाडीत बसून जुगजुग करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची घाट उतरण्याची सुखसोय नि सरबराई म्हणजे व्यवस्था पाहण्याचे कंत्राट मीन्स कॉन्ट्रॅक्ट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतलेले होते. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे, आश्चर्य वाटायचे. तर मुलांनो, हा जेव्हा बोरघाट खोदला गेला त्यावेळी मुंबई आणि पुण्याचा प्रवास जय्यत सुरू झाला. पण त्याच्यामागे काही कारण होतं. ज्यावेळी पुण्याची गाडी खंडाळ्याला यायची तेव्हा तेथे पॅसेंजरला उतरले जायचे आणि त्यांना पालख्या, डोल्या, खुर्च्या, बैलगाडीत बसून पुन्हा खोपवलीला आणायचे, कारण बोरघाटाचे काम सुरू होते. आणि पुन्हा खोपवलीला ही सगळे लोक आले की त्यांना आगगाडीत बसून पुन्हा मुंबईला आणायचे, रवाना करायचे म्हणजे आणायचे, पोचवायचे. आणि बरं का मुलांनो, प्रवाशांची ही व्यवस्था पाहण्यासाठी, ही सुखसोय पाहण्यासाठी त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं मुंबईचे कॉन्ट्रॅक्टर करशेटजी जमशेटजी यांना. आणि अशा प्रकारे घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास 18 तासात व्हायचा. तो बच्चों, मुंबई पुणे ये रेलवे लाइन जब शुरू होने वाली थी तब बोरघाट का जो काम शुरू था वो बहुत जय्यत तरीके के साथ शुरू था. पुणे की गाड़ी खंडाला में जब आती थी तो पैसेंजर को लेकर, प्रवासियों को लेकर पालकियाँ, डोली में या कुर्सियों में, बैलगाड़ी में उनको बिठाया जाता था और बाद में वहाँ से उन लोगों को डोली, पालकी, कुर्सियों में बिठाकर या बैलगाड़ियों में बिठाकर उन प्रवासियों को बराबर ग्रुप वाइज खोपोली में लाकर छोड़ा जाता था. और इन प्रवासियों का मैनेजमेंट देखने के लिए उस वक्त कॉन्ट्रैक्ट दिया गया था मुंबई के करशेटजी जमशेटजी इनको. और उस वक्त बच्चों, घाट उतरने के लिए जो 4 घंटे लगते थे, वहाँ से लेकर पुणे से मुंबई का जो ट्रैवलिंग था, सफ़र था, वो तब्बल बराबर 18 घंटों का हुआ करता था. और उस वक्त यही देखकर मुंबई थाने का जो ट्रैवलिंग था, जो लंबा सफ़र था, इस ट्रेन की वजह से बहुत कम समय में होने लगा और भारतीय वासियों को इस बात का आश्चर्यचकित हुआ, नवल हुआ. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण GIP रेल्वे, भारतातील पहिली
रेल्वेमार्ग कशी सुरू झाली हे अभ्यासले. तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल. धन्यवाद.